राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या विधानावरती आता ठाण्यामध्ये शरद पवार गटाकडून आक्रमक भूमिका घेत असल्याचं दिसून येत आहे। मी सध्या उभा आहे ठाण्यातील कोर्ट नाका परिसरात आणि आपण पाहू शकतो शरद पवार गटाचे युवा काँग्रेसचे पदाधिकारी यांनी कोर्ट नाका परिसरात या ठिकाणी ठिय्या करत या ठिकाणी आंदोलन सुरू केलेले आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर डोक्यावरती काळ्या फिती बांधून त्याचबरोबर हातामध्ये भाजपनी माफी मागावी असे पोस्टर हातात घेतलेले आहेत व अमित शाह असतील किंवा भाजप असेल यांच्या विरोधात घोषणाबाजी करत या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत असल्याचं दिसून येत आहे। एकंदरीत जे विधान केलं आहे त्याचा निषेध या ठिकाणी व्यक्त करत सगळे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन करत आहेत। एकंदरीत आपण हे आंदोलन करताना विचारूया नेमकं आज तुम्ही या ठिकाणी आंदोलन करतात काय प्रामुख्याने मागणी? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल या देशाचे गृहमंत्री सन्माननीय अमित शहा यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे उद्गार काढले ते निषेधार्ह आहेत। ज्याप्रमाणे या भारत देशातील आम्ही सर्व प्रभू श्रीरामांना वंदन करतो, त्यांचं पूजन करतो, हनुमानाचं पूजन करतो, शंभू शिवाचं जसं पूजन करतो त्याच पद्धतीने आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूजन करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे देवच आहेत। या भारत देशातील भगिनींना आणि ह्या सर्व घटकांना अगदी या देशाचे संविधानिक पद गृहमंत्री हे पद भूषवणारे या देशाचे गृहमंत्री अमित शाह जे संविधानिक पद भूषवत आहेत ते पदसुद्धा त्यांना मिळालेलं आहे। एकंदरीत आता काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच त्यांना ते मिळालेलं आहे याचा विसर त्यांना पडलेला आहे। आमच्या भारतातील घराघरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लागलेला आहे याचा विसर कदाचित या देशाच्या गृहमंत्र्यांना पडला असावा। आम्ही या देशाच्या गृहमंत्र्यांचा सन्माननीय पंतप्रधान मोदींनी राजीनामा घ्यावा आणि सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच त्यांचे गृहमंत्री अमित शाह यांनी या देशातील भारतीय नागरिकांची जाहीर माफी मागावी त्यासाठी आम्ही इथे बसलेलो आहोत। एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी कुठेतरी मोठी प्रमाणात नाराजगी या ठिकाणी दिसते आहे आणि मोठा आक्रोश या ठिकाणी दिसून येत आहेत। एकंदरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा राजीनामा देण्यात यावा अशी मागणी जी आहे या आंदोलनकर्त्यांकडून केली जात आहे। कॅमेरा पर्सन सुभाषसह सुनील जाधव, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।